सूर्यवंशी, तुम्ही बघताय ते जनमंतक मराठी। सध्या अनुष्का पाटोळे प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असताना घटनेला 2 महिने पूर्ण होऊन देखील अनुष्का पाटोळे न्याय मिळवण्यासाठी लातूरामध्ये महामोर्चा निघालेला आहे। आपल्यासोबत साध्या आहेत। सर, 2 महिने झालेत, आणखी न्याय मिळण्याच्या प्रशासन नाही आहे। लातूर जिल्हाधिकारी यांनी ज्या पद्धतीनं आमच्यावर अन्याय केलेला आहे, विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिची हत्या झाली असताना सुद्धा आत्महत्या दाखवलेली आहे। SIT स्थापन करून झाली तरी SITने अजूनही कुठलाही निर्णय नाही। विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या कुटुंबावर अन्याय केलेला आहे। नुसतं समाज कल्याणच्या निधीची घोषणा त्यांच्यावर मलम लावण्याचं काम केलेलं आहे। याच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्या विरोधामध्ये, लातूर जिल्हाधिकारी यांच्या विरोधामध्ये हा जन आक्रोश मोर्चा आहे। लातूर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। जर याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय दिला नाही, याच्यामधील पुढील आरोपीला जर अटक झाली नाही आणि आमच्या अनुष्का पाटोळे हिला जो न्याय द्यायला पाहिजे तो जर मिळाला नाही, तर याच्या आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये उभा करू, याच्यासाठीचा हा इशारा मोर्चा लातूर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं काढण्यात आलेला। अधिकारी म्हणतात SIT स्थापन केली आहे, योग्य पद्धतीने तपास सुरू आहे। SIT परंतु SITनं आम्हाला आजपर्यंत कुठलाही त्याचा फीडबॅक दिलेला नाही, ना त्याच्या कुटुंबाला काही सांगितलेलं आहे की याच्यामध्ये तपास कोणत्या दिशेने चालू आहे याची ही माहिती समाजापर्यंत किंवा अनुष्का पाटोळेच्या कुटुंबापर्यंत आजपर्यंत दिली गेलेली नाही। सर, जर आरोपी कंत्राटी जर असतील तर याला सर्वस्वी दोषी हा जिल्हाधिकारी लातूर या असतील। यांनी ज्या पद्धतीने भरती केलेली आहे, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच या मुलीने आत्महत्या किंवा हत्या केलेली आहे आमचा जिल्हाधिकारी याच्यामध्ये गंभीर दिसत नाही। जिल्हाधिकारी याच्यापासूनच गंभीरतेने घेत नाहीये, म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की या जिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करावी। त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला अन्यायाला सामोरे जाण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे, आणि या जिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी करण्यात यावी अशी आम्ही विनंती करतो। महाराष्ट्रामध्ये अनुष्का पाटोळे प्रकरण जे आहे फार चर्चेत झालं होतं, आणि यामध्ये प्रशासन कुठली भूमिका घेत नाही। अशाच पद्धतीने त्यासाठीचा हा मोर्चा आहे। तुम्ही बघू शकत असाल की सगळा हा मोर्चा पलीकडे साईड तुम्हाला दिसतोय। आपण लातूर शहरामध्ये अनेक बातम्या या अनुष्का पाटोळे प्रकरणाबद्दल केल्या होत्या, त्या संदर्भातलं रिपोर्टिंग केलं